क्या सो अभी सेकंड सेशन में हम लोग देखने वाले हैं. तो अभी तक हमने देखा था की जो हमारे आतापर्यंत आपण बघितलं होतं की कोणता बोन्स अपेंडिकुलर स्केलेटन म्हणजे काय आणि प्लस आपण बघितलेलं होतं की एक्झाइल स्केलेटन म्हणजे काय. एक्झाइल स्केलेटन अपेंडिकुलर स्केलेटन आपण बघितलेले होते अँड प्लस आपण जो स्मॉलेस्ट बोन अँड द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन आपण आता बघितलेला होता. लेट मी जस्ट आपण एक बघूया. आता बघा एक तुम्हाला एक क्वेश्चन आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे. जर आपले बोन्स हे खूप स्ट्रॉंग आहेत आणि जर ते बोन्स फ्लेक्सिबल नाही आहेत, तर आपले बोन्स आणि आपले हँड्स म्हणजे आपले फिंगर्स मूव्हमेंट कसे करू शकतात? तर हे दिस आन्सर शुड कम. हा आन्सर हा क्वेश्चन आपल्याला यायला हवा, की जर सर मला जर सर जो विचार करा, की जर आपण ओके जर आपल्या बोन हे खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे आपले कठीण आहेत आणि ते मूव्हेबल नाही आणि ते मूव्ह करू शकत नाही, तर सर आपल्या फिंगर्स किंवा आपल्या पायाचे फिंगर्स किंवा आपले फिंगर्स किंवा आपला हात असा मूव्हमेंट कसा काय करू शकतो? तर ते कोणामुळे करू शकतात? तर दे कॅन डू दिस वर्क आणि आपल्या हड्ड्याचे काम करू शकतात बिकॉज ऑफ दी जॉइंट्स. तर जॉइंट्स असतात बघा, आपल्या प्रत्येक 2 हड्ड्यांच्या मध्ये एक जॉइंट असतो, जेणेकरून ते दोघे हड्डे मूव्ह होऊ शकतात. तर बघा आपण कोणते कोणते जॉइंट्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. जॉइंट्स आर द प्लेस वेअर द टू और मोर दॅन द टू बोन्स आर कनेक्टेड टू इच अदर अँड जॉइंट्स आर ऑफ टू टाइप. तर ते आपल्याला बघू शकतो की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जॉइंट्स कशाला म्हटलेलं आहे. तर बघा 2 पेक्षा अधिक हड्ड्या किंवा 2 पेक्षा अधिक हड्ड्या ज्या ठिकाणी एकमेकांना कनेक्ट होतात आणि ज्या ठिकाणी ते जोडल्या जातात एकमेकांसोबत, त्यांना म्हणजे जोडून एकमेकांसोबत कनेक्ट करतात, त्याला आपण काय म्हणतो? जॉइंट्स असं म्हणतात. आणि जॉइंट्स आपल्या किती पार्टचे आहेत? जसे आपण बोन्स बघितले 2 टाइपचे, त्याच प्रकारे जॉइंट सुद्धा 2 टाइपचे आहेत. तर पहिला जॉइंट कोणता आहे? तर मूव्हेबल जॉइंट्स आणि दुसरा जॉइंट आहे इमूव्हेबल जॉइंट्स. इमूव्हेबल म्हणजे ज्याची हालचाल होऊ शकत नाही आणि मूव्हेबल म्हणजे जे मूव्हमेंट करू शकतात, जे मूव्ह होऊ शकतात. तर असे असे किती जॉइंट्स आहेत? तर 2 जॉइंट्स आहेत. तर मूव्हेबल जॉइंट्स म्हणजे काय? तर असं आपण बघितलं त्यांची हालचाल होऊ शकतात. दॅट बोन्स कॅन मूव्ह. ज्या हड्ड्या आता बघा पायाच्या हड्ड्या पाय आपण हलवू शकतो. पाय आपण मूव्ह करू शकतो. म्हणजेच काय? त्यांचा जो जॉइंट आहे तो मूव्हेबल जॉइंट आहे. परंतु आपला आपलं जे स्कल आहे, त्या स्कलमध्ये काही बोन्स आहेत आणि काही जॉइंट्स आहेत. ते मूव्ह होऊ शकतात का? तर आन्सर इज नो. तर ते काय आहेत? इमूव्हेबल जॉइंट्स आहेत. तर ते हालू शकत नाही आणि बोन्स कॅन नॉट मूव्ह. फॉर एक्झाम्पल द बोन्स ऑफ द स्कल अँड अदर दॅन द लोअर जॉ. तर आपलं जे आपली जी खोपडी आपण ज्याला म्हणतो, तर खोपडीमध्ये काही जॉइंट्स आहेत ते मूव्ह होऊ शकत नाही. कारण आपली खोपडी किती हड्ड्यांची बनलेली आहे? कोण सांगू शकतो? तर दॅट इज 22 हड्ड्यांची. राइट. त्याच्यातले 8 आपले कशाचे आहेत? तर 8 आपले खोपडीचे आहेत म्हणजे स्कलचे आहेत म्हणजे डोक्याचे हेडचे आहेत. राइट. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. सो बघा आता आपण टाइप्स ऑफ जॉइंट्स मध्ये जर बघितलं, आता त्याच्यामध्ये पुढे काय काय आहेत जे मूव्हेबल टाइप्स मध्ये कोणते कोणते जॉइंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. राइट. सो लेट्स गो फॉर दॅट. या ओके. सो लेट्स गो फॉर दॅट. नंतर पुढे आहेत हिंज जॉइंट. सो हिंज जॉइंट्स म्हणजे काय? तर हिंज जॉइंट्स आर सो दिस टाइप्स ऑफ जॉइंट्स allows the movement the bones only in one direction and it moves in 180 degree angles. फॉर एक्झाम्पल द एल्बो अँड द नी जॉइंट. तर हे हिंज जॉइंट्स म्हणजे कोणते? ते हिंज जॉइंट्स आहेत की जे प्रत्येक हड्डीला फक्त एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजे फक्त 180 म्हणजे बघा म्हणजे कसं वर खाली. म्हणजे आता समजा की जर तो जॉइंट इकडे आहे आणि आता हा जो जॉइंट आहे आणि हा जॉइंट आहे आणि तर हा जो बोन आहे हा फक्त 180 डिग्री मध्ये फक्त मूव्ह करू शकतो. तो फक्त 180 डिग्री मध्ये मूव्ह करू शकतो आणि एकाच डायरेक्शनला तो मूव्ह करू शकतो. राईट. म्हणजे वर खाली हे एकच मुवमेंट ती करू शकतो. दुसरी मुवमेंट करू शकतो का? म्हणजे आजूबाजूला आपल्या आपल्या पायाचे जे घुटण्याची हड्डी आहे किंवा आपला जो एल्बो आहे तो इकडे-तिकडे जाऊ शकतो का? तर आन्सर इज नो. तो फक्त वर-खाली अशा प्रकारे आपलं मूव्हमेंट करू शकतो. तर त्याला आपण कोणता जॉइंट बोलतो? तर त्यांना हिंज जॉइंट असं आपण म्हणतो. तर हिंज जॉइंट्स आपण त्याला म्हणतो. ते फक्त 180 डिग्री अँगल्समध्ये ते मूव्हमेंट करू शकतात. म्हणजे म्हणजे असं फक्त आपण जे 180 डिग्री म्हणजे फक्त हेच अँगल आपण ते कव्हर करू शकतो. म्हणजे कोणता? एल्बो आणि नी. म्हणजे बघा आपल्या पायाची हड्डी आपण पाय सुद्धा 180 डिग्री मध्ये मूव्ह करू शकतो. फक्त आपण पाय
अप अँड डाऊन मूव्ह करू शकतो, फक्त तेवढंच आपण करू शकतो, राईट. सो अशा प्रकारे आपण, आणि ते जे जॉईंट्स आहेत, जे आपला नी म्हणजे आपला गुडघा आणि एल्बो म्हणजे जो आपला कोपर आहे, राईट. तर कोपऱ्याचे जे जॉईंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे हड्डे आहेत, दोन हड्ड्यांना जिथं जॉईंट केलेला आहे, तो जो जॉईंट्स आहे त्याला हिंज जॉईंट असं म्हटलेलं आहे, राईट. आता आपण बघूया बॉल अँड सॉकेट जॉईंट. तर बॉल अँड सॉकेट जॉईंट हा सर्वात एक एक्स्ट्रीम जॉईंट आपण जे बोलू शकतो. पहिले आपण हिंज जॉईंट बघूया. तो हिंज जॉईंट बघा अशा प्रकारे आपला हिंज जॉईंट असतो, राईट. हे बघा, इथे एक आहे, त्याला एक थोडा कव्हर असतो आणि कव्हर टाईप असतो, आणि प्लस आपण एक असं गोल असं आपण बघू शकतो, की जेणेकरून फक्त हा वर म्हणजे 180 डिग्री म्हणजे हा जो अँगल आपल्याला दिसतोय इथून ते इथपर्यंत अशा प्रकारे तो फक्त आणि फक्त 180 डिग्री मध्ये तो मूव्ह करू शकतो, राईट. तो पुढे मागे इकडे सर उसके बीच में गैप रहता है क्या? हाँ, थोड़ा-सा थोड़ा-सा गैप रहता है, राइट? तो थोड़ा-सा गैप रहता है, जिसके कारण वो हम लोग बोल सकते हैं कि वो मूवमेंट होने में थोड़ा ईज़ी, मतलब जो हमारा ब ऑयल वगैरह रहता है, वो ऑयल वहाँ पे जमा होता है। कि देखो कैसे भी क्या, कोई भी जॉइंट अगर एकदम फिक्स रहेगा तो वो क्या बोलते हैं उसको, बोलते फ्रिक्शन हो सकता है ज़्यादा, तो फ्रिक्शन होने से हमको तकलीफ हो सकती है, तो वो उस तकलीफ के लिए थोड़ा-सा गैप, मतलब एकदम बहुत 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 माइनर गैप रहता है। तो और वहाँ पे क्या रहता है, तो ऑयल रहता है, जो हमारे बॉडी का जो ऑयल रहता है वो वहाँ पे रहता है। तो हर एक जॉइंट्स पे हम लोग ऑयल देख सकते हैं, हर एक जॉइंट पे, ओके। सो ये एक हम लोग ने देखा। तो दूसरा हम लोग देख सकते हैं, अभी हम लोग बोल रहे हैं कि बॉल एंड सॉकेट जॉइंट। तो बॉल एंड सॉकेट जॉइंट कहाँ पे हमको दिखता है और उसका काम क्या है? तो वो है, इन दिस टाइप्स ऑफ joints the bones can move in two and more direction, तो दैट इज 360 डिग्री एंगल। तो हम लोग देख सकते हैं शोल्डर एंड हिप जॉइंट। तो देखो, अभी हमारी कमर है, अभी हमारी कमर और हमें अभी हमारा जो कंधा है, शोल्डर है, तो हम लोग वो पूरा गोल गोल उसको घुमा सकते हैं। तो देखो ऐसा गोल गोल करके हम लोग उसको 360 मतलब कैसा गोल, हम लोग हमारा हाथ और हमारी कमर ऐसे गोल गोल घुमा सकते हैं। तो गोल गोल आपण त्याला हलवू शकतो, तो वी कॅन मूव्ह देम इन सर्क्युलर डायरेक्शन. दिस मीन्स व्हॉट, की त्यांचा जो क्योंकि हे म्हणजे हे कशामुळे, वाय दिस इज पॉसिबल, बिकॉज दे हॅव द बॉल एंड सॉकेट जॉइंट। तो देखो यहाँ पे दिखा रहा है शोल्डर का जॉइंट, तो बॉल एंड सॉकेट है, तो इस प्रकार हम लोग बॉल एंड सॉकेट देख सकते हैं। तो बॉल इसको कहते हैं एंड सॉकेट इसको कहते हैं, जिसमें बॉल फंसा हुआ है, ओके। तो ये एक हुआ और हमारा बॉल एंड सॉकेट जॉइंट। तो अभी तीसरा जॉइंट हम लोग देखते हैं, दैट इज ग्लिडिंग जॉइंट। तो ग्लिडिंग जॉइंट क्यों? तो ग्लिडिंग जॉइंट इसके लिए, ग्लिडिंग जॉइंट का क्या काम है वो हम लोग देखते हैं। इन दिस जॉइंट द बोन्स कैन ओनली साइड ओवर ईच अदर, फॉर एग्जाम्पल ब्रिस्ट एंड एंकल जॉइंट। तो देखो ये जॉइंट्स कैसे थे, ये जॉइंट सिर्फ एक ही डायरेक्शन में जा सकते हैं, एक ही डायरेक्शन में। जैसे देखो अभी हम लोग उंगलियां घुमा सकते हैं, उंगलियां हम लोग देखो उंगलियां हम लोग उल्टी घुमा सकते हैं क्या? जैसा पैर हम लोग कर सकते हैं वैसा उंगलियां कर सकते हैं क्या? द आंसर इज नो। तो दे कैन ओनली द साइड ओवर ईच अदर, तो एक ही डायरेक्शन में हम लोग को जाए हुए क्या एक ही डायरेक्शन में मूव होने का हम लोग देख सकते हैं। तो दिस वी कॉल्ड एज दी ग्लिंडिंग जॉइंट। तो ग्लिंडिंग जॉइंट्स ओनली स्लाइड ओवर ईच अदर, तो मतलब मूव हो सकते हैं, मतलब वो सिर्फ स्लाइड हो सकते हैं। तो स्लाइड हो सकते हैं। तो इन दिस जॉइंट, तो ये देखो यहाँ पे वो जॉइंट दिखाया हुआ है, तो ग्लेंडिंग जॉइंट्स। तो देखो यहाँ पे जो देख पा रहे हैं हम लोग, जो हमारा एंकल है एंड प्लस जो ब्रेस्ट एंड एंकल, ब्रेस्ट यानी कौन सा, ये वाला जो मनगट हम लोग जिसको बोलते हैं, वो वाला जो एंकल है, क्या वो वाला जो जॉइंट है उसको हम लोग ब्रेस्ट एंड एंकल जॉइंट हम लोग बोल सकते हैं। तो एंकल सॉरी एंकल वाला भी जॉइंट में हम लोग उसको बोल सकते हैं। तो दिस इज दी थिंग। तो इस प्रकार हम लोगों ने कुछ जॉइंट्स देखे हैं, तीन जॉइंट्स हम लोगों ने देखा है। तो अभी हम लोग देखने वाले हैं, तो ये पार्ट हुआ हमारा स्केलेटन का। तो स्केलेटन का हम लोगों ने पार्ट्स देखा। अभी हम लोग देखने वाले द स्किन, दो स्किन। तो स्किन, अभी हम लोग स्किन यानी त्वचा, त्वचा के बारे में हम लोग अभी पढ़ने वाले हैं। द स्किन इज एन इम्पोर्टेंट एंड द लार्ज ऑर्गन ऑफ अवर ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म। तो देखो स्किन है क्या है, तो स्किन ये सबसे बड़ा लार्ज ऑर्गन है और ऑर्गन है और इम्पोर्टेंट ऑर्गन भी है। द स्किन हैज हेयर and they are and there are nails on the skin at the tips of the fingers and toes। तो देखो हमारे उंगलियों पे, हमारे जो हाथ और पैर की उंगलियों पे देखते हैं हम लोग नेल्स यानी नाखून देख पाते हैं। तर ते नाखून वगैरे ते तर ते कशाचे आहेत, तर स्किनचे एक्सटर्नल पार्ट आपण किंवा स्किनला ते नाखून वगैरे आहेत असं आपण बोलू शकतो। आणि प्लस आपण काय बोलू शकतो, तर स्किन हॅज हेअर, आणि आपल्या त्वचेला काय आहेत, तर केस सुद्धा आहेत।
The skin gives us the sense of touch and the skin is important sensory organ of the body. तो स्किन हमें क्या देखता है? द सेन्स ऑफ टच, जो जो हम म्हणजे आपल्याला ते सेन्स देतो. जो सेन्स आपण बोलतो डोळ्यांनी आपण बघतो, कानाने आपण ऐकतो, नाकाने आपण श्वास घेतो आणि प्लस जिभेने आपण चव घेतो. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं? द सेन्स कळतो. तर बघा, गरम आहे का थंड आहे किंवा कोणती गोष्ट कशी आहे किंवा कुठं काय आहे ते आपल्याला कोणामुळे कळतं? तर स्किनमुळे कळतं. आणि आणि स्किन हा सर्वात मोठा आणि इम्पोर्टंट आपला सेन्सरी ऑर्गन आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेन्स होत राहतात, राइट? तर हे आपण बोलू शकतो. तर येस, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असावा म्हणून थोडा आवाज कमी जास्त होईल. बट यू गाईज जस्ट डोंट वरी, तुम्हाला आवाज येईल, कळेल. ऑलराइट. सो अँड द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्केल. आणि आपल्या ज्या बॉडीचा सर्वात आउटर मोस्ट कव्हर आहे, म्हणजे आपल्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत, आपल्या बॉडीचे जे स्केलेटन आहे, ओके, त्या सगळ्यांना कव्हर म्हणून कोणता ऑर्गन आहे? तर स्किन हा ऑर्गन आहे. तर आपण बघूया की सी द फंक्शन ऑफ द स्किन. तर आपल्याला स्किनचे म्हणजे आपल्या त्वचेचे काय काय काम आहेत? द प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स अँड ऑर्गन सिस्टीम. तर आपले जे बॉडी पार्ट्स आहेत, इंटरनल पार्ट्स आहेत, त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? द स्किन करत असते. आणि प्लस हेल्प टू प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आणि त्यासोबतच जे मॉइश्चर आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये मॉइश्चर कंटेन करण्यासाठी किंवा मॉइश्चर टिकवून ठेवण्याचं काम आपली स्किन करत असते. आणि नंतर सिंथेसायझिंग द विटॅमिन डी. आणि विटॅमिन डी चं सुद्धा सिंथेसाइज करत असते. कोण? तर आपली स्किन ही करत असते, राईट? ओके. सो हियर इज द थिंग. जस्ट होल्ड ऑन. या, तो सिंथेसाइजिंग विटामिन डी, तो विटामिन डी डी को सिंथेसाइज करना, फिर बाद में रिलीजिंग द स्वेट एंड रिलीजिंग स्वेट एंड रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. म्हणजे घाम येऊन आपल्या शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवण्याचं आणि व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करत असतं? तर स्किन करत असते. प्लस गिव्हिंग द प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. तर आपल्या ऑर्गन्सला प्रोटेक्शन देत असतो गरमी आणि थंडावापासून. आणि स्किन फंक्शन ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आणि पुन्हा एकदा आपल्याला टच म्हणजे आपल्याला सेन्सरी ऑर्गन म्हणून आपण स्किनचा सुद्धा वापर करत असतो आणि करतो, राईट? तर आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ द स्किन. तर स्ट्रक्चर ऑफ द स्किन आपण आता बघणार आहोत. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ द टू मेन लेयर. द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड द एपिडर्मिस अँड द लेयर or the layer below it's called the dermis. The below the dermis there is the network of blood vessels, nerves, or nerve fibers, right? And subcutaneous layers under the network maintain the normal body temperature. The epidermis has the various layers. तो बघा, पहिल्यांदा आपण हे बघूया की आपल्या स्किनचे दोन टाइप्स असतात. तर कोणते टाइप्स आहेत? द एपिडेमस, इथं आपण बघू शकतो एपिडेमिस, नंतर त्याच्या खाली असतो डर्मिस, एपिडर्मिस, त्याच्या खाली डर्मिस, आणि त्याच्यानंतर सबकटेस. और हे सबकटेस म्हणजेच काय? तर हायपोडर्मिस. तर हायपोडर्मिस सुद्धा त्याला म्हणतात. तर हायपोडर्मिस म्हणजे सबकॉन्टिन्युअस जे लेयर्स आहेत ते मेड अप ऑफ मेंटेनिंग द बॉडी टेम्परेचर. ते कशाला बनतात? तर ते आपला बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी ते बनत असतात किंवा त्यांचं काम हे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी असतात. कारण ते आपल्या स्किनचाच पार्ट आहे. तर स्किनचा वर्क काय? तर बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं सुद्धा स्किनचा काम आहे. तर बघा, एपिडर्मिस, डर्मिस अँड देन सबक्युटस. ऑलराइट. सो नेक्स्ट गो. आता आपण पुढचा एक पॉइंट बघूया. when we walk and play in the sun, so we get dried or tired, but at the same time our skin becomes wet. This is because of sweat. And in the skin there are the glands which secrete sweat, and this called this sweat gland. तो हम लोग जब भी खेलते हैं, देखो धूप में हम लोग खेलते हैं या फिर धूप में हम लोग चलते हैं, या फिर देखो गर्मी में अगर हम लोग खड़े रहे, राइट? गर्मी में हम लोग अगर खड़े रहे या गर्मी में हम लोग धूप में अगर हम लोग धूप सेक रहे, तो हम लोग क्या होते हैं? तो वहां पे हम लोग देख सकते हैं कि आपल्याला स्वेट आलेला असतो. स्वेट आलेला असतो म्हणजे घाम आलेला असतो. तर घाम जे येतो, तर घाम कशामुळे येतो? तर घाम याच्यामुळे येतो कारण आपल्या स्किनवर म्हणजे आपल्या त्वचावरती असे काही ग्रंथी आहेत, म्हणजे ग्लँड्स आहेत. अशा काही ग्लँड्स म्हणजे अशा काही ग्रंथी आहेत जे स्वेट
काढत असतात, म्हणजे घाम हे काढत असतात, बाहेर काढत असतात. तर त्यांना काय म्हणतात आपण स्वेट ग्लँड असं आपण म्हणत असतो, राइट? अँड आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन अँड आफ्टर द हार्ड फिजिकल लेबर, द टेम्परेचर ऑफ द बॉडी रायझेस. तर ते स्वेट कशामुळे येतं आणि किंवा आपण गरमीच्या प्रदेशामध्ये असो किंवा आपण जास्त काम करू किंवा आपण फास्ट चाललो किंवा आपण कोणतीही ऍक्टिव्हिटी वजनाचीच ऍक्टिव्हिटी केली किंवा आपण कोणतीही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला घाम का येतो? कारण आपला बॉडी टेम्परेचर हा वाढत असतो आणि जेव्हा बॉडी टेम्परेचर आपलं वाढतो तेव्हा स्वेट रिलीज होतात. स्वेट रिलीज होतात म्हणजेच काय? तर घाम हा येत असतो आणि घाम काय करतो? घाम हा घाम हा ओके. घाम हा काय करतो? तर घाम हा आपला बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्याचा किंवा त्याला मेंटेन ठेवायचं काम करत असतो. अँड अवर बॉडी टेम्परेचर युजुअली रिमेन कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. तर आपला 37 डिग्री सेल्सिअस जो आपला बॉडीचा टेम्परेचर आहे, तो युजुअली असतो आणि तो मेंटेन करण्याचं काम कोण करतो? स्किन करत असतो. याच कारणामुळे आपण बघतो जेव्हा आपल्याला ताप वगैरे असतो, जेव्हा आपला बॉडीचा टेम्परेचर ताप वगैरे आपल्याला आला असतो, तेव्हा आपल्याला घाम सुद्धा तेवढाच येत असतो. कारण घाम हा तापाला नॉर्मल करण्याचा म्हणजे बॉडीचा जो टेम्परेचर आहे तो मेंटेन करण्याचं काम करत असतो. किंवा आपण उन्हामध्ये जास्त फिरत असतो, की असं काही कोणतीही घटना झाली तर आपला बॉडी आपली बॉडी आपली जी स्किन आहे ती बेसिकली घाम हे काढून किंवा ग्रंथ्या काढून म्हणजे ग्लँड्स ग्रंथ्यामधून घाम काढून, स्वेट काढून आपला बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करत असतं. राइट? आणि तेवढंच नाही तर अजून एक मेलॅनिन एक घटक आहे. तर मेलॅनिन म्हणजे काय ते सुद्धा आपण बघूया. द पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल ऑफ द एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे वरचा जो लेयर आहे, त्या वरच्या लेयर्समध्ये मेलॅनिन नामचाही मेलॅनियन और मेलॅनिन एक घटक आहे जो त्या त्वचेच्या सेलमध्ये किंवा पेशीमध्ये आपण आढळलेला बघू शकतो. द मेलॅनिन इज द सिंथेसाइज इन दी सर्टन glands in the skin. The percent of melanin deciding the fairness and the darkness of the skin. The color of the skin also depend on the climate. The melanin protects our skin and our inner parts from ultraviolet sunlight. तर ते बेसिकली आपल्याला काय सांगतात? तर मेलॅनिन हा एक असा घटक आहे जो आपल्या त्वचेच्या सेलमध्ये आपल्याला आढळून येतो. तर त्वचेच्या सेलमध्ये तो आढळून असल्या कारणाने काढतो आणि त्याचं काम काय? तर त्याचं काम हे आहे, की आपण जे कोणाची स्किन बघतो, कोणाची स्किन ही व्हाईट असते, तर कोणाची स्किन ही डार्क असते, राइट? तर कोणाची स्किन व्हाईट, कोणाची स्किन डार्क, कोणाची स्किन आपली सावळी आपण बघू शकतो. तर हे बेसिकली कोणावर डिपेंड आहे? तर मेलॅनिन त्यांच्या स्किनच्या सेलमध्ये, त्यांच्या पेशीमध्ये मेलॅनिन किती आहे? त्यावर ते अवलंबून असतं. त्यांच्यामध्ये ओके त्यांच्यावरती ते अवलंबून असतं आणि तेवढंच नाही तर प्लस स्किन कलर हा मेलॅनिनवरच नाही तर त्यांच्या असलेल्या तापमानावर सुद्धा म्हणजे आजूबाजूला टेम्परेचर आहे, एन्व्हायर्नमेंट आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतो. जर एन्व्हायर्नमेंटमध्ये जास्त येत असेल तर मेलॅनिन हा जास्त एक्स्ट्रॅक्ट होतो आणि आपल्या त्वचेला सनच्या अल्ट्राव्हायोलेट रेज पासून वाचवायचं काम करत असतो. तर बघा सनला अल्ट्राव्हायोलेट रेज पासून वाचवायचं काम सॉरी स्किनला सनच्या अल्ट्राव्हायोलेट रेज पासून वाचवायचं काम कोण करत असतं? मेलॅनिन आपली करत असतो, राइट? सो हिअर इज द थिंग. तर मेलॅनिन हे सुद्धा एक इम्पोर्टंट घटक आपल्या स्किनचं आहे, राइट? तर अशा प्रकारे आपण बघू शकतो, की देअर आर द डिफरंट टाइप्स आणि डिफरंट थिंग्स आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि दे आर टू मच इम्पोर्टंट फॉर अस. Okay, so बघा, as we go older, the proportion of the fat beneath the skin reduces. However, previously thought the skin does not shrink. This is because the wrinkle ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. तर आपण बघा, आपण कधी-कधी आपण बघितलेलं असतं, ऑब्झर्व्ह केलेलं असतं, की म्हाताऱ्या लोकांची जी स्किन असते, त्याच्यामध्ये आपण एक रिंकल्स आलेले बघू शकतो. रिंकल्स आलेले बघू शकतो. तर रिंकल्स कशामुळे येतात? तर रिंकल्स बेसिकली त्याच्यामुळे येतात, की जे स्किनच्या खाली जो फॅट असतो, राइट? स्किनच्या खाली जो फॅट असतो, म्हणजे जी चरबी असते, जे आपण चरबी बोलू शकतो. जो स्किनच्या खाली जो चरबी असतो, ते बेसिकली कमी जास्त होऊ शकते. परंतु स्किन ही कमी जास्त होऊ शकत नाही. ती आकुंचन पावू शकते का स्किन? तर त्याचा आन्सर आहे नाही. याच कारणामुळे आपण जे म्हातारे लोकं आपण जे बघतो, जे वयस्कर माणूस बघतो, त्यांची स्किन ही बघा, त्यांच्या स्किनवर रिंकल्स आपण बघतो. परंतु आपण जे आपल्यासारख्या लोकांचे किंवा जे यंग असतात त्यांचे स्किन हे
त्यांच्या स्किनमध्ये फॅट आपण सॉरी त्यांच्या स्किनमध्ये फॅट असल्या कारणाने त्यांची स्किन व्यवस्थित असल्या कारणाने ते आपण त्यांच्या स्किनवर रिंकल्स हे बघत नाही. परंतु जे ओल्ड असतात, जे म्हातारे असतात त्यांच्या स्किनवर आपण रिंकल्स बघतो. कारण त्यांच्या स्किनच्या खाली म्हणजे त्यांच्या फेसच्या म्हणजे त्यांच्या त्वचेच्या खाली जे काही मांस असतो, तो बेसिकली विरघळलेला असतो. राइट? ओके. अशा प्रकारे आपण बघू शकतो आणि ह्याच्याच कारणामुळे स्क्रीनवर आपल्याला रिंकल्स दिसत असतात. आणि पुन्हा एकदा आपण मेलॅनिन बद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तर मेलॅनिन इट इस or melanin that determine the color of our hair too. So jet black hair is due to the pure melanin, white brown and lighter hair due to the sulfur in the melanin, and the reddish hair ड्यू टू द आयर्न इन दी मेलानिन. सो मेलानिन जो जो आपल्या स्किनला कलर द्यायचं काम किंवा स्किनला अल्ट्राव्हायोलेट रेस म्हणजे सनच्या अल्ट्राव्हायोलेट रेस पासून वाचवायचं काम करत असतो. तर तोच मेलानिन आपल्याला आपले जे केस कसे असतात, आपले केस म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस किंवा आपल्या अंगावरचे केस हे कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या रंगाचे असतात हे सुद्धा त्याच्यावरती डिसाईड होऊ शकतं. जर मेलानिन हा प्युअर असेल आणि व्यवस्थित असेल तर आपले जे केस आहेत ते ब्लॅक कलरमध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु मेलानिनमध्ये जर काही मिक्सिंग असेल, मेलानिनमध्ये जर आपण बोलतो सल्फर असेल, तर आपलं व्हाईट, ब्राउन आणि आपले जे केस आहेत ते आपल्याला थोडे ब्राउन कलरचे आपल्याला दिसत असतात. परंतु जेव्हा आपले जे केस हे रेडिश असतात, तेव्हा त्याच्यावरती आयर्न म्हणजे मेलानिनमध्ये आयर्न म्हणजे लोह ॲड झालेला आपण बघू शकतो. सो हिअर इज दी थिंग हिअर इज द थिंग आणि पुढचा आपण पॉइंट बघूया. फॉर द हेल्थ ऑफ अवर स्किन, इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. And discriminating between the people based on the color is unscientific and wrong. So avoid the temptation of using the artificial means to become fair. तो बघा त्यांनी आपल्याला काय एक मोठा संदेश त्यांनी आपल्याला दिला. त्यांनी संदेश काय दिलेला आहे? तर संदेश असा की आपले स्किन हेल्दी राहण्याचं काम आपण करू शकतो. ते कसं? तर त्याला नेहमी क्लीन ठेवून. जर आपली स्किन आणि आपला ऑर्गन आपण ज्याला म्हणतो, आपला अवयव जो म्हणतो आपण, स्किन सुद्धा एक अवयव आहे आणि त्याला स्वच्छ ठेवण्याचं काम हे आपलं आहे. म्हणून आपल्याला रोज अंघोळ करावी लागते. राइट? सो त्याचे करून आपली जी त्वचा आहे ती स्वच्छ राहू शकते. हात वगैरे धुणं हे सुद्धा स्वच्छ राहू शकते आणि प्लस डिस्क्रिमिनेशन करणं म्हणजे जो भेदभाव करणे. आता कोण गोरा आहे, कोण काळा आहे किंवा कसा आहे याच्यावरती भेदभाव करणं हे ॲब्सोल्युटली अनसायंटिफिक म्हणजे चुकीचं आहे आणि प्लस ते अवैज्ञानिक आहे. आणि त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे का, तर्क तर नाही. तर बेसिकली आपला स्किन कलर म्हणजे कोण गोरा किंवा कोण काळा हे कशावरती आहे तर मेलॅनिनवर आहे. मेलॅनिनवर आणि त्याचा असलेला फॅक्टर्सवर म्हणजे तो राहतो त्या ठिकाणावर अवलंबून असते. जर तिथलं तापमान जास्त असेल तर ऑब्व्हियसली त्यांची स्किन ही थोडी डार्कर होतच जाणार. तर त्याच्यावरती भेदभाव करणे हे अतिशय चुकीचं आहे. आणि प्लस आपल्याला आपला जो टेम्पटेशन आहे म्हणजे आपला जो बोलतात ना, एक गोरं होण्याची चाहत आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडं कंट्रोल ठेवायला हवं आहे. कारण मार्केटमध्ये असलेलं आर्टिफिशियल जे क्रीम्स वगैरे असतात किंवा काय असतात, त्यांनी काय होतं, तर त्यांनी आपल्या स्किन डिसीज होऊ शकतात आणि आपली स्किन ही खराब होण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात. ओके. आणि ज्या पर्पजसाठी आपण घेतलेलो असतो त्या पर्पज कंप्लीट न होऊन भलतेच दुसरी बिमारी आपल्याला होऊ शकतात. तर त्याच्यासाठी जे आर्टिफिशियल जे कॉस्मेटिक्स आहे म्हणजे ये क्रीम लगाओ आप गोरे हो जाएंगे, वो क्रीम लगाओ आप गोरे हो जाएंगे. हे अशासारखे जे संकल्पना आहे ते आपल्याला बाहेर टाकली पाहिजे, फेकून दिली पाहिजे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि त्यांच्या मोहावर पडलं नाही पाहिजे आणि आपला जो स्किनचा कलर आहे तो सायंटिफिक आहे ते आपल्याला जपलं पाहिजे. राइट? सो त्याचप्रमाणे आपण आता बघूया की व्हॉट वी हॅव लर्न. सो आतापर्यंत आपण काय-काय शिकलेलो आहे ते आपण आता बघूया. So all the bones in the body along with the cartilage together form a skeleton system, and the skeleton gave us shape and support to the body. And outer covering of the body is called skin. बघा आपण काय बोललो, जे कार्टिलेज आणि आपले जे जॉइंट्स वगैरे आहेत आणि आपले जे हड्ड्या आहेत त्या सगळ्यांना मिळून आपला स्केलेटन सिस्टम तयार झालेला आहे. आणि स्केलेटन सिस्टममुळे आपल्या बॉडीला सपोर्ट आणि शेप मिळत असतो. आणि प्लस आपल्या बॉडीचा सर्वात बाहेरचा जो कव्हर आहे किंवा बाहेरचा जो ऑर्गन आहे किंवा आपल्या बॉडीचा जो कव्हर म्हणून आपण कोणाला बघतो तर स्किनला आपण बघू शकतो. द स्केलेटन सिस्टम अँड द स्किन perform
the important function of the protecting of our body and the internal body parts. So बघा आपले इंटरनल बॉडी पार्टचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं काम स्किन आणि स्केलेटन सिस्टम दोघेही करत असतात. ओके, अँड वी मस्ट टेक केअर ऑफ अवर स्केलेटन सिस्टम अँड स्किन. म्हणून आपल्याला दोघांची काळजी घेणे आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट, टेक केअर ऑफ दी बोथ organ, both system, that is skeletal system and skin. Also, the skull, the rib cage, and the backbone, and the bones of the arm and the legs are the main parts of the human skeleton system. And then epidermis and dermis are the two main layers of the human skin. So this is how we have seen. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की आपली खोपडी आणि प्लस आपण जे बोलतो आपल्या छातीचा जो केज आहे, रिब केज त्याला म्हणतो, आणि बॅकबोन आपला पाठीचा कणा, आणि प्लस आपले हात पाय, हे जे हड्डे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यापासून माणसाचे ह्युमन स्केलेटन सिस्टम बनलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मेन पार्ट्स आहेत. आणि दुसरं पार्ट आहे एपिडर्मिक अँड डर्मिस. हे दोन लेअर आहेत आपल्या स्किनचे, आपल्या त्वचेचे. अशा प्रकारे आपला जो लेसन आहे हा कम्प्लीट झालेला आहे. राईट, त्याच्यात कोणाला काय डाऊट असेल तर यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. No, sir. ओके, गुड. No doubt.